नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल बदलापूरमध्ये काय झालं। अनेक लोकांना त्या घटनेची पार्श्वभूमी माहीत नाहीये, म्हणून थोडीशी पार्श्वभूमी पहिली सांगतो। ही घटना 13 तारखेला घडली होती आणि 13 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर 14 तारखेला त्या मुलीचे जे घरचे आहेत ते शाळेत गेले आणि शाळेत जाऊन त्यांनी तिथे जे ट्रस्टी आणि प्रिन्सिपल आहेत त्यांना घटना सांगितली। त्याच्यानंतर त्यांनी ते डिनाय केलं की हे आमच्या शाळेत असं होत नाही, आमच्या शाळेत कोणी माणूस नाही वगैरे वगैरे असं करून त्या कुटुंबाला शाळेच्या बाहेर काढलं। 15 तारखेला कुटुंबीय स्वतः प्रायव्हेट मेडिकल केलं आणि मेडिकलमध्ये ह्या मुलीबरोबर काहीतरी चुकीचं घडलंय याच्या बाबतीतलं त्यांच्या आईवडिलांना खात्री झाली। 15 तारखेला संध्याकाळी हा संपूर्ण कुटुंब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापूरच्या कार्यालयात गेलं। त्या कार्यालयामध्ये आमचे मनसेचे शहर अध्यक्ष, आमच्या विद्यार्थी सेनेची टीम आणि आमच्या संगीताताई ज्या महिला सेनेच्या आमच्या शहर अध्यक्ष आहेत, या सगळ्यांना ते भेटले। त्यांना ही गोष्ट ज्यावेळेला कळली त्याच वेळेला त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली। त्यांनी लगेच तिथनं सिनियरला फोन केलं, सिनियरची दुसऱ्या दिवसाची भेटायची वेळ घेतली। 16 तारखेला दुपारी आमची संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम ही बदलापूर पोलीस स्टेशनला गेली। बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर रात्री 1 वाजेपर्यंत त्यांना गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या मुलीचे आई वडील आणि आमची संगीताताई त्यांना पूर्णपणे नडून बसले आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथनं जाणार नाही अशा प्रकारे त्यांनी तिथे स्टँड घेतला। रात्री 1 वाजता त्या मुलीचं मेडिकल करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि त्यानंतर तो गुन्हा दाखल झाला। त्यानंतर त्या माणसाला अरेस्ट केली। संगीताताईचं मत होतं की त्या माणसाला आमच्या हवाली करा, ज्यावेळेला 16 तारखेला ज्यावेळेला त्याला अरेस्ट रात्री केली त्यावेळेला, परंतु पोलिसांनी त्याला त्या पोलीस स्टेशनला न आणता दुसऱ्या पोलीस स्टेशनला नेलं। 17 तारखेला आमच्या संगीताताईंनी पोलिसांकडनं पुरेशी मदत मिळत नाही ज्या वेळेला कळलं त्यावेळेला संगीताताई आणि इतर पक्षाच्या तिथे सर्वच महिला यांनी एकत्र येऊन बदलापूर बंदची हाक दिली आणि 17 तारखेला जी बदलापूर बंदची जी हाक दिली त्याचा इम्पॅक्ट काल 19 तारखेला 20 तारखेला तुम्ही त्याचा इम्पॅक्ट काय झाला तो पाहिला। आम्ही बंदची हाक दिल्याच्या नंतर बदलापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। कालांतराने रेल्वे जे बंद झालं त्यात बदलापूरमधला सर्वसाधारण माणूस हा तिथे उपस्थित झाला आणि ते आंदोलन बदलापूरकर म्हणून झालं। लोकांनी तिथल्या महिलांची जी चीड होती त्यांचं असं मत होतं की आम्ही काय रोज मुलींवर लक्ष ठेवायचं का। आमच्या एका महिलेचा आज मला ज्यावेळेला फोन आला सकाळी तर तिचं असं मत होतं की आम्ही आता रोज मुलगी शाळेतनं आल्यावर आम्ही आमच्या मुलीला चेक करायचं का की तिच्याबरोबर काही चुकीचं घडलं नाही का। त्या बाईची तळमळी एवढी वाईट होती की मला स्वतःला ती बाई ज्यावेळेला बोलत होती त्यावेळेला मला स्वतःला माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि एवढ्या रागात ती बाई माझ्याशी बोलत होती। मला असं वाटतं की जी घटना घडली ती दुर्दैवी होती। जे बदलापूरकर काल बोलत होते अशाच प्रकारची शिक्षा त्या आरोपीला झाली पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही तीच भूमिका आहे। माझं तर मत असं आहे की जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सरकार असतं तर आम्ही या माणसाचा एन्काउंटर केला असतं। आज आता काही वेळापूर्वी मला सन्माननीय राजसाहेब या आमच्या बदलापूरच्या सगळ्या टीमशी बोलले, त्यांना सूचना दिल्या आणि येत्या 26 तारखेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे बदलापूरमधल्या लोकांना भेटायला जाणार आहेत। तर कालपासून आमच्या शहर अध्यक्षांना आणि आमच्या संगीताताईंना आमच्या इतर महिलांना लोक विचारत आहेत की राजसाहेब कधी येणार, आम्हाला राजसाहेबांशी बोलायचं। जो आता मी साहेबांशी बोललो, साहेबांनी 26 तारखेची वेळ दिलेली आहे। साहेब 26 तारखेला बदलापूरला येणार आहेत। ज्यांना कोणाला साहेबांना भेटायचं हे विषय असतील, इतर काही विषय असतील तर सन्माननीय राजसाहेब प्रत्येकाला तिथे भेटतील। ज्यांना कोणाला वेळ असेल त्यांनी तिथे या। मी आमची संगीताताई आणि बदलापूरची आमची संपूर्ण टीम यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही त्या आई वडिलांच्या पाठी खंबीर उभे राहिला आणि आज हा संपूर्ण विषय जो देशासमोर आणला त्याचं जे आई वडिलांच्या पाठी खंबीरपणे उभं राहण्याचं काम जर कोणी केलं होतं तर आमची संगीताताई आणि आमच्या बदलापूरच्या टीमची त्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती करतो की जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे सन्माननीय राजसाहेबांनी जे सांगितलं ते करा। जिथे अन्याय दिसेल तिथे तुम्ही लाथ मारा। येत्या 26 तारखेला बदलापूरला पुन्हा या विषयात आपण भेटू। धन्यवाद।